प्रेमाची भाषा पशुपक्ष्यांनाही समजते, मग तुला तर न समजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रात्री जागून किती जीव ओतून तुझ्यासाठी तुझ्याविषयी लिहिलेलं होतं ग. तू खरंच वाचायला हवं होतंस. होकार नकार काहीही असो, तुझ्या खेळकर वृत्तीनं महान छातीवर दगड ठेवून पण ते वास्तव मी स्वीकारलं असतं. हसत हसत स्वीकारलं असतं असं मी म्हणणार नाही, कारण मी अगोदर स्वतःशी प्रामाणिक आहे. भावनांची कदर करणे मला माहिती आहे. तुझ्यासारखं मला नाहीच वागता आलं कधी. ओठात एक पोटात वेगळं. कसं जमतं की तुला हे सगळं, की फक्त तसं दाखवतेस? माझं प्रेम भावना काय आहे तर समजून घ्यायची होतीस. भलेही तुझा नकार असेल, कदाचित होकारही, पण फक्त राहून दे एवढंच म्हणणं जरा अतिच होतं ग. काय माझं प्रेमपत्र न वाचता तुझी ही प्रतिक्रिया म्हणजे समोरच्याची बाजू ऐकून न घेता त्याला गुन्हेगार ठरवून शिक्षा केल्यासारखी नाही का ग वाटत? तू अशी का वागलीस हे माझ्या आकलनापलीकडचं होतं सारं. मी सरांना सांगेन हा असंही म्हणालीस, मग मी तुझा पिछा करणं सोडून दिलं. त्या दिवसापासून तुला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तुझ्याशी अबोला धरला. राहून दे, राहून दे, संपलं सारं. सजान माझा योग्य होता की नाही तूच सांग. पण नाही, तू तुझाच खरं करून दाखवणार. तुझी त्यानंतरची वागणूकही खटकणारीच. परीक्षेचे ते दिवस होते, तू झिडकारलंस मला. असं समजून मी केव्हा कोलमडून गेलो होतो माहितीये. मला काय करावं ते सुचत नव्हतं. परीक्षेची घंटा झाली. मी यांत्रिकीपणाने हॉलमध्ये तर गेलो, तर तुझाही सीट नंबर त्याच हॉलमध्ये आला. योगायोगाने आठवलं तुला. मी फक्त विषण्ण मनाने कितीतरी वेळ तसाच बसून होतो. तो इतिहासाचा पेपर काहीही लिहावंसं वाटत नव्हतं. हातापायात तर त्राणच उरलं नव्हतं. मी ढिम्म न लिहिता बसलेला पाहून सायंटिस्ट कसला शोध लावताय, कागद काळा करणार आहात की नाही म्हटलं. सगळे मुले जोरात हसली, फक्त तू सोडून. तू दुःखी जाणवत होतीस. तुझ्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं होतं. तू असं वागावयास नको होतं असं वाटलं असावं, नाही तर नंतरही या विषयावर बोलता आलं असतं. आपण ते प्रेमपत्र जवळ घेऊन ठेवायला हवं होतं असा विचार करत असेल बहुधा. मी भानावर येत तुझ्याकडे नजर गेली, तर तूही माझ्यासारखीच थांबवलेली दुःखी मला जाणवली. तोपर्यंत अर्धा अधिक तसं वेळ निघून गेला असेल. मग मी प्रेमाचा इतिहास बाजूला ठेवून परीक्षेचा इतिहासाचा पेपर लिहायला घेतला खरा, पण कसा बसा एक दीड तास लिहिला. पण मन थाऱ्यावर नसल्यावर कसलं काय आफेक्त होतं. जे व्हायचं तेच झालं. तो पेपर अर्धवट सोडून सरांकडे हॉलबाहेर पडताना सर बोललेच माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. काय झालं पेपर लिहून सारा? इतिहास मूळ पुन्हा असली, पण ती फक्त पाहत राहिली. मी बाहेर पडेपर्यंत पेपर सुटल्यानंतर मी स्टँडवर बसची वाट पाहत बसलो. मनाची घालमेल जीव द्यावासा वाटत होता. तेवढ्यात गावातील मित्रांनी गावाकडे जाण्यासाठी 3 सीटची रिक्षा आणून उभी केली. त्यात चक्क ती होती. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. ती अपराध्यागत मला जाणवली. तिचं प्रेम नव्हतं माझ्यावर, तर मग तिरस्कार का नव्हता तिच्या चेहऱ्यावर? मी काम आहे म्हणून त्यांना टाळलं. दुसऱ्या दिवशी तर त्याहूनही कठीण प्रसंग. माझी परीक्षा घेणाराच ठरला. मी ठरवून टाकलं होतं, आता नाही तिची सोबत नको, आठवणही नको. आपलं भलं, आपलं काम भलं. पण कसलं काय मी यावरून निघणार? तेवढं तिची आजी आली आणि आईला म्हणाली, आज तिला तिचा मामा सोबत नाही, तेव्हा त्याला म्हणावं तिला तुझ्यासोबत घेऊन जा आणि घेऊन ये सांभाळून तिला. मी हे शब्द ऐकले आणि तसाच लगबगीने पॅड न घेताच निघालो. म्हटलं मित्रांना सांगून नंतर घेऊन ये म्हणून. असं ठरवून गावातून तिच्या घरासमोरून न जाता आडवाटेने शेतातून निघालो. एकटाच. नकोच ती झंझट असं समजून. तर ती मागून झपाझप पावलं टाकत मागून हाक मारू लागली. मी न ऐकल्यासारखं करीत तसाच चालत राहिलो. पण अक्षरशः पळत येऊन तिनं जवळ येत म्हटलं, काल जे घडलं ते खरंच सॉरी. मलाही तिचा प्रचंड राग आला होता. मी रागाच्या भरात काय काय बोललो ते सगळं आठवत नाही, पण तिच्यावर त्याचा काही परिणाम झाला असेल असं मला वाटत नाही, कारण ती माझ्यासोबत एक शब्दही न बोलता चालत राहिली. स्टॉप येईपर्यंत. मी इतका काठो या अगोदर कधीही झालो नसेल, पण त्यावेळी झालो. पाठीने सांगता येईल झालं वाटलं ना. एवढं सगळं आपण तिला झिडकारलं म्हणजे बॅग टळेल.
पण ती म्हणजे ना जगातलं 8वं आश्चर्य गिनीज बुकातलं. त्यानंतर मी मात्र तिला टाळत गेलो. तिच्याशी आबोला धरला तो कायमचाच. तिने अनेक वेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी ठरवलं होतं नाही म्हणजे नाहीच ठेवायचं तिच्याशी संबंध कसल्याच प्रकारचा. ती गेली एक दिवस. नंतर काही दिवसांनी मित्रांकडून कळलं तिचं लग्न अचानक ठरलं आणि एक दिवसातच ती सौभाग्यकांक्षिणी झाली. अशी ही अधुरी प्रेमकहाणी. पण तिने न वाचलेलं प्रेमपत्रही तिच्या प्रेमासारखंच अनकलनीय संभ्रमीत कुजलं असेल एखाद्या कोनाड्यात पडलेल्या कुचक्या संदुकात. पण तिच्याविषयीच्या त्या नाजूक भावना, तिचं पाहिलं वाहिलं प्रेम मी नाही विसरू शकलो कधी. तिच्या स्नेहासिकत सानिध्यात घालवलेल्या क्षणांना, तिच्या प्रेमळ लोभस स्पर्शांना, तिच्या जीवघेण्या आठवणींना, तिने न वाचलेल्या प्रेमपत्रालाही तिलाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर अशा स्टोरी ऐकायच्या असतील आणि वाचायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.